यामध्ये श्री शंकरराव पंढरीनाथ पाटील जाधव व सौभाग्यवती अलकाबाई शंकरराव पाटील जाधव यांनी चारधाम तीर्थयात्रा पूर्ण केल्या। त्याची पूर्णाहुती निमित्तानं आणि काशीश विश्वेश्वराचं मावंद, नर्मदा परिक्रमा, जलपूजन अशा प्रकारच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। आपले सगळे विनीतमध्ये राजमल पंढरीनाथ पाटील जाधव, मारुती पंढरीनाथ पाटील जाधव, मणिराम पंढरीनाथ पाटील जाधव, शंकरराव पंढरीनाथ पाटील जाधव, नंदकिशोर अर्जुन पाटील जाधव, अलकाबाई शंकरराव पाटील जाधव हा जाधव परिवार आहे आणि हा कार्यक्रम जंगल में मंगल आहे। आणि आपल्याला आशीर्वाद देणारे आपले पूर्वज कैलासवासी पंढरीनाथ कारभारी पाटील जाधव, कैलासवासी अर्जुन पंढरीनाथ पाटील जाधव हा सर्व जाधव परिवाराकडे आपण आलेलो आहोत। आपल्याच परिसरातील हरिभक्तीपरायण मच्छिंद्र महाराज आहेत, मृदंगाचार्य महाराज आहेत, पेटी मास्तर आहेत, विणेकरी आहेत, गायनाचार्य मंडळी आहेत, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळी, पाहुणे, पाहुण्यांचे मित्र, मित्राचे पाहुणे, वारकरी मंडळी आणि आमच्या लाडक्या बहिणी, या सर्वांना वंदन कार्यक्रमाची सुरुवात। विठ्ठल मानव जन्मामध्ये अनेक कर्तव्य आहेत। उदाहरणार्थ परोपकार हे कर्तव्य आहे, सत्संगती हे कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे आपल्याला धार्मिक विधी करणं हे कर्तव्य आहे, तीर्थयात्रा करणं कर्तव्य आहे, अन्नदान करणं कर्तव्य आहे, वस्त्रदान करणं कर्तव्य आहे, असे अनेक कर्तव्य आहेत। त्या अनेक कर्तव्यामध्ये आणि तीर्थयात्रा हे महत्त्वाचं कर्तव्य आहे। मग काही काही म्हणतात हृदयमात येऊ ठेव, या आई राणीपट्टीतलं जरी मी बोललो खरंच म्हणतात बरं काही काही, हृदयमात येऊ ठेव, हृदयमात येऊ ठेव। आणि रविवारला काय खाल्लं तू? जिथे प्रेत पुरवलं त्याला स्मशान म्हणतात। मग एका प्राण्याचं शरीरच तुझ्या पोटात पुरवलं, मग तुझं पोट काय झालं? स्मशान नाही झालं तर? म्हणून एक गोष्ट पहिल्यांदा ही सांगतो, ते ऐका आता। अरे हृदयात देव ठेवण्या इतकी आपली लायकी आहे का भाऊ? लायकी असेल तर खुशाल बोल, मग काही हरकत नाही। तर या सगळ्यात महत्त्वाचं माणसाचं पहिलं उत्तर एक आहे की मला वेळ नाही, असं बोलतात ना, मरायला वेळ नाही। 100% चुकीचं वाक्य आहे। मरायला वेळ नाही मग कसं काय मेला तू? तू आपल्या म्हणण्यावर मरण आहे का? चुकीचं बोलतात काही लोक। पण एक लक्षात ठेवायचं, आपला परमार्थ जर आपण केला नाही, मग आपला परमार्थ जिल्हा परिषद करीन का? समाज कल्याण खातं करेल का आपला परमार्थ? समाज कल्याण खातं काय करेल? विहीर खोदून देईल, पाणी देईल, महिलांना दवाखाना आणून देईल, मुलांना शाळेची खोली बांधून, हे समाज कल्याण खात्याचं काम वेगळं आहे। आपला परमार्थ, तू हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार, एक उद्धरेदात्मनात्मानम, आपुली आपण करावे सोडवण, आपला परमार्थ आपण कर। बाबा वेळ मिळत नाही ना, ऐक आता शांततेनं। पहिल्यांदा भारत हा जगातला लोकसंख्येत क्रमांक 2रा देश आहे, 1,26,00,00,000। या सगळ्या देशात आणि 1,26,00,00,000 लोकांमध्ये जे प्रधानमंत्री आहेत भारताचे, 555 खासदाराशी संबंध ठेवणे, एक भारताचं त्रिदल, हवाई दल, नौदल आणि भूदल यांच्याकडे लक्ष ठेवणं, स्वतःच्या मंत्रिमंडळातले 65 मंत्री सांभाळणं, स्वतःचं आरोग्य सांभाळणं, स्वतःचा पक्ष सांभाळणं, स्वतःच्या पक्षाची सरकारं कोणत्या कोणत्या राज्यात एवढं सांभाळणं, आणि शेवटी संध्याकाळी फोन करणं, मानी तब्येत सूच है, बदा सारूच है, एवढं करून आईची चौकशी तो माणूस करतो। मग इतका वेळ देऊन संसाराला, राजकारणाला, पुढाऱ्यांना, खासदारांना त्याला वेळ मिळतो, मग तुला मिळत नाही का? 4 बकऱ्या, 2 बैल, 1 शिंग मुडेल, 1 पाय मुडेल बैल, 8 कोंबड्या, 2 कोंबडे, आपल्याला वेळ मिळत नाही का? आपण काढली तगाई आणि जोडली सगाई, तगाई काढून सगाई जोडू नये।
मग प्रत्येकाला वेळ आहेच, पण आम्हाला वेळ मिळत नाही. परतिथे झाला तो. व्यवस्थित एक ऐका, मी स्वतः सगळ्यात उशिरा उठतो गरीबी. 30 मिनिटात माझं आवरतं. 2 मिनिटात दात घासणे, 3 मिनिटातला एक विधी, 5 मिनिटात स्नान करणं, 3 मिनिटात धोतर नेसणं, 1 मिनिटात गंध लावणं आणि पिशवी उचलून अंगणात उभा राहून जातो घरमालकाच्या. सोड माले 30 मिनिटात जर आवरतं, मग आपलं का आवरत नाही? घरातला मुलगा गाई म्हशीचं दूध पाहणार, तू काय करतोय? पटकन बाहेर पडावं, आपला परमार्थ करत राहावा. जोपर्यंत डोळ्याची दृक शक्ती, दर्शन शक्ती आहे तोपर्यंत देव दर्शन करून घ्यावं. एक, पायाची गंतव्य शक्ती चांगली आहे, गमन शक्ती, तोपर्यंत पायी तीर्थयात्रा करून घ्याव्यात. जोपर्यंत डोळ्याची शक्ती, दर्शन चांगलं आहे, दर्शन करून घ्यावं. जोपर्यंत हातात पैसा आहे तोपर्यंत दान धर्म करून घ्यावा. जोपर्यंत हातात सत्ता आहे तोपर्यंत विकास कामं करून घ्यावेत. हा, आणि जोपर्यंत दात चांगले आहे तोपर्यंत सोपाऱ्या खाऊन घ्याव्यात. जवे सकळ सिद्ध यात्रे जाय चुकून जब हे सकळ सीता हात चालावया पाय तब तू आपुले सहित पाय तीर्थयात्रे जाय चुकून. आलं ना? जोपर्यंत नदी नाला वाहत आहे तोपर्यंत फळ्या टाकून पाणी थांबून घ्यावं, जिरून घ्यावं, आपला परमार्थ करत राहावं. मी स्वतः ग्रामपंचायतचा ओटा, सोसायटीचा ओटा, चक्कीचा ओटा, किराणा दुकानाचा ओटा, हॉटेलचा ओटा इथे कुठेच बसत नाही. पहिला निर्बंध शरीरावर हा घातला की ह्या जागेवर बसायचं नाही. कुचर वटे झाले, आपला वेळ खाऊन जातात. पण काही गप्पांचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा, त्यांना गप्पाशिवाय जमत नाही. जेवण नसलं तरी गप्पा पाहिजे. वेळ निघून जाते, वेळ हाताची नाही, वेळ पुरत नाही, आयुष्य उरत नाही, वासना मरत नाही आणि जीव उतरत नाही. काय काय नाही गबाड ध्यानात राहणार एवढं. वेळ पुरत नाही, आयुष्य उरत नाही, वासना मरत नाही, जीव तरत नाही. मग ऐका, आता मी प्रधानमंत्रीजींचं जरी उदाहरण दिलं तर एवढा कारभार सांभाळून त्यांना वेळ आहेच. तर यातली गोष्ट अशी आहे, 6 तासाची झोप पुरे झाली. मी स्वतः 7 तासाची जनरल झोप आहे माझी. 7 तासाची झोप झाली आणि 8 तासाची ड्युटी. जरा 8 तास माणूस आऊत हाकलत नाही, 8 तास शाळेत शिकवत नाही, 8 तास टीचिंग करत नाही, 8 तास ड्रायव्हिंग करत नाही, पण धरून घेतले 8 आणि 7 15 झाले ना. पहिला घास ना शेवटचा घास माझं 20 मिनिटात जेवण आटोपतं. मी घड्याळ लावून काही वेळा तपासलं. पहिला घासपासून धरायचं मात्र शेवटचा घास 20 मिनिटात जेवण, 2 जेवण 40 मिनिटामध्ये आटोपलं. 30 मिनिटामध्ये स्नान वगैरे सगळं आटवून गेलं. 15 मिनिटं पेपर वाचण्याचे, फक्त हेडिंग म्हणजे मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला, शीर्षक मराठीमध्ये. 15 मिनिटं बरं का रेडिओच्या बातम्या, 15 मिनिटं टी व्हीच्या बातम्या, 15 मिनिटं गाथा, 15 मिनिटं ज्ञानेश्वरी. याच्यामध्ये तुमचे 2 तास गेले 2 तास. 7 आणि 8 15 ते अर्धा तास स्नानाचा, 15.5 ने 2 17.5 तास गेले. बँकिंग काम निघालं अर्धा तास. स्टेट बँकेने सुद्धा घालून दिलेलं आहे, चेक कॅश करणे, खाते उघडणे किती वेळात झालं पाहिजे, हे स्टेट बँकेच्या ऑफिसरांनी निश्चित करून दिलेलं आहे. तो करत नसेल तो भाग सोडून द्या. सगळे कामं आवरून 20 तास होऊन 4 तास उरतात. आनप्रेत यात्रेला जा 1 तास दिला तुला, आणि साखरपुड्याला जा दिला अर्धा पाऊण तास. आता मलाही लग्नाला जायचं असलं ना, मंगलाष्टक सुरू झाल्यावर जातो, संपल्यावर लगेच निघून येतो. 15-20 मिनिटं संपतो. शेवटी 1 तास तरी उरू द्या. 1 तास उरला खटवांग. श्लोक देऊ का?
खटवांगो नाम राजर्षीर मुहूर्ते मुक्ती मेईवान. खटवांग नावाचा राजर्षी झाला एका मुहूर्तामध्ये आणि त्याने मुक्ती मिळवली. आता मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, हा अभंग आहे नाथ महाराजांचा. तर खटवांग नावाचा जो राजा झाला त्यावेळेला घड्याळ होतं का? सांगा पेटे मास्तर, घाबरायचं नाही. मग एक तास शब्द कस काय आला अभंगामध्ये? थोडा विचार करा, घाबरायचं नाही आठवलं तरी चालेल. एक तास उरला, मग तास हा शब्द जर आहे मग घड्याळ होतं का नव्हतं? तेव्हा टिटॅन कंपनी नव्हती, टायटन. मग घड्याळ होतं का नव्हतं? मग अमक्या शास्त्रज्ञाने शोध लावला हे म्हणता कसं काय तुम्ही? अरे आपण अजून बराच विचार करत नाही. घड्याळ कसं होतं? वस्त्रगाड वाळू आणतात, ती बाटलीमध्ये भरतात दोन्ही. आता काय म्हणतील, बाटलीत कोणती घ्यायची? कोणतीही नाही चालणार. त्यातली गोष्ट ऐकून घ्या. वाळूपासून कास तयार होतो. वाळू रेतू, त्याच्यातला कार्बन उडून जातो, स्फटिक रूप राहून जातं. मध्ये एका झाडाचा लगदा ठेवतात, बाहेरून साचा राहतो, तो रस ओतला, वाळूपासून बनवलेला कास स्फटिक रूप काढून घेतात, त्याला एका वनस्पतीचं बूज बसून देतात तुकडा, आणि त्याला छिद्र पाडलेलं राहतं. भुरभुर वरच्या बाटलीतून वाळू गळते, खालच्या बाटलीत पडते. वरची बाटली अर्धी झाली, दिवसाचे 12 वाजले. वरची बाटली पोहून झाली, संध्याकाळचे 3 वाजले. 6 वाजले, वरची बाटली संपली, ती खालची वरची खाली करून द्यायची. अर्धी बाटली खाली झाली रात्रीचे बरोबर 12 वाजले. पाऊण बाटली खाली झाले, सकाळचे 3 वाजले. हे पूर्वीचं घड्याळ होतं. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहीत? आता मला काय माहीत हे तुम्हाला काय माहीत? एक तास उरला आणि श्लोक दिला, कोणता दिला? खटवांगो नाम राजर्षीर मुहूर्ते मुक्ती मेईवान. हा सूर्यवंशातला राजा भागवतामध्ये सांगितला जातो. एका तासात साधना केली जाते. 40, 45 किंवा 50 सेकंदमध्ये एक माळ जप होतो. 40 मिनिटात 40 सेकंदमध्ये एक जप होतो. आणि कमीत कमी आपण चिंतन, बाबा वेळ मिळत नाही ना हो. मग वेळ मिळत नाही ना तुला घरी? मिळाला वेळ की नातूचं नाक साफ करतो. मिळाला वेळ खाटचं पायत ताणतो. वेळ मिळाला बैलांच्या शेपटीला लागलेला कचरा गोंडाऱ्या त्या काढतो. वेळ मिळालाच काय करतो? संडास धुत राहतो. वेळ मिळाला बैलांची गव्हाण साफ करतो. आपण इकडचा वेळ तिकडे वापरलेला आहे. घर सोड, निघ घराच्या बाहेर. मग घराच्या बाहेर निघून कुठे जाऊ? तीर्थ यात्रेला जा. बाबा किती तीर्थ आहेत. मग नाना तीर्थ फिर ना. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे. 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 चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. चित्त नाही नामे तर ते व्यर्थ. चित्त नाही नामे तर ते व्यर्थ. चित्त नाही नामे तर ते व्यर्थ. हरी मुखे म्हणा,
पुण्याकडून निघालो, आलो शिर्डीजवळ, गाडी धरली शिर्डीहून. आणि बाबा बाबा काही घाई नको करा, तुमची जागा सांभाळली आहे. गाडीतला माणूस म्हणतो मला. म्हटलं ठीक आहे ठीक आहे, गाडीत जागा सांभाळली आहे. बाबा विंडो सीट आहे तुमच्याकरता, आरामानं या. म्हटलं ठीक आहे. गेलो गाडीत. गाडी अर्धीच भरली प्रवाशांची. संध्याकाळची वेळ होती, लोक निघून गेलेत, लग्न सराई आता कमी झाली. मी रिकाम्या सीटवर बसलो. बाबा ही मागचं सीट तुमच्याकरता ठेवलं होतं मी. तो कशाकरता म्हणतो, माझ्याजवळ या आणि गप्पा करा. तुम्ही तिथे बसून घेतलं बाबा. म्हटलं असू द्या, तुम्ही तिथे बसा, तुम्ही खिडकीजवळ मी खिडकीजवळ. तो त्याची जागा सोडून माझ्याजवळ आला पुन्हा. कुठून आले आणि आता कुठे चालले? सकाळचं जेवण कुठे गेलं? मग सकाळी काय खाल्लं होतं? रस होता, पाणी टाकलेलं होतं. अरे ह्या गप्पा करायला आला का तुम्ही? लगेच गाथा काढले. पण गोष्ट सांगू का तुम्हाला, मंडुकी वटवट तैसे ते का, हे कीर्तनकाराचं वाक्य नाही. हे बरेच लोकांना समजत नाही. कीर्तनकाराच्या डोक्यावर नारळ फोडतात लोक. मंडुकी वटवट तैसे ते का, पहिलं काय आहे त्याचं? न जायची ताठा. पुढे 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 आल त्यातलंच आहे का? मग मलाही आठवलं होतं. चला ठीक आहे. उगार आहे निवांत असं आहे. म्हणून वाच्या विगलापनम हितात, पंचदशी नावाच्या ग्रंथातलं वाक्य बोललो मी. वाणीला शीण आहे तो. काय करता त्या गप्पा? गप्पांचा टप्पा पूर्ण करण्यात आयुष्य खलास होऊन जातं भाऊ. नाना तीर्थे असा शब्द वापरला तर यातली एक गंमत सांगतो तुम्हाला. ज्ञानोबा माऊलींच्या हरिपाठामध्ये 27 अभंग 112 चरण. 112 चरणामध्ये पाहुणा शब्द 2 वेळा आलेला आहे. शांती दया पाहुणा आणि यमाचा पाहुणा शब्द 2 वेळा झाला. वैकुंठ शब्द 6 वेळा आलेला आहे. ज्ञानदेवा पाठ, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी तया नरा लाधले. राहिलेलं तुम्ही टाका आता. वैकुंठ शब्द 6 वेळा आहे. त्यामध्ये वाया किंवा व्यर्थ हा शब्द जो आहे, तुम्ही सांगणार थोड्या वेळाने तुम्हाला. हा शब्द 6 वेळा. वाया आणि व्यर्थ हा शब्द एकच आहे. त्यात पुनश्च एक ऐका, आपल्या ध्यानात राहावं. हरिशब्द 57 वेळा आहे. विश्व माऊलींच्या हरिपाठाचं ज्याने पठन केलं 57 वेळा त्याला नामचिंतन घडलं. रामकृष्णाधिक नाम, रामकृष्ण नामी उन्मनी साधली. रामकृष्ण वाचा भाव आजीवाचा. नारायण हरी नारायण हरी नारायण नाम, हे शब्द 25 वेळा आलेले आहेत. आणि माऊलीच्या हरिपाठाला 8 मिनटं लागतात. ध्रुपद म्हटलं तर 10-12 मिनटं लागतात. पावल्या खेळले तर अर्धा तास लागतो. खो खो खेळले तर 1 तास लागतो, वगैरे वगैरे. नाथ बाबांच्या हरिपाठामध्ये 25 अभंग 125 चरण. त्याच्यामध्ये हरिशब्द 95 वेळा आलेला आहे. नाथ बाबांच्या हरिपाठाला आणि अशा प्रकारची 7 मिनटं लागतात. 15 मिनटामध्ये दोन्ही हरिपाठ होतात. आपली पत्नी, आपला मुलगा, आपली सून आणि नातवंड पतवंड बसून पहिल्यांदा TV बंद करायचा. पहिल्यांदा भांडी घासायची आहेत, ती नंतर घासायची. चला रेडिओ असेल तर तो बंद करायचा. चित्रहार बंद करा आणि हरिपाठ करा. बाबा सून नास्तिक आहे, मुलगा बहिरंग आहे, म्हातारी आडशी आहे, मुलं खोडकर आहेत. मग तुझ्या विरुद्ध आहेत ना सगळे. तू तुझ्या गावाच्या मंदिरात हरिपाठ कर जा. बाबा गावातले लोक येते नाही, तू एकटा कर. बाबा ते कुलूप लावून घरी किल्ली घेऊन जातात. तुझ्या खड्यात तड्यात मड्यात हरिपाठ गड्यात. खड्यात तड्यात रोटी छाटी लंगोटी आणि कुटी. रोटी कुटी छाटी लंगोटी एवढा परिवार घेऊन छोटूशा, मी सुद्धा मंदिरातच आहे. 10-11 वर्ष होऊन गेले. आपल्या परमार्थाला जेवढा अडथळा आला तेवढा दूर करत राहावा. घासातला केस काढावा, धान्यातला खडा काढावा, डोक्यातल्या उवा काढाव्या, शेतातलं तण काढावं, किडलेला दात तोंडातून काढावा आणि मनातला विकल्प काढावा आणि प्रभू चरणाशी संबंध जोडावा. आता आपल्याला हे ऐकायचं आहे. आमच्या घरात हरिपाठ हो बाबा, नित्य नाम घोष जयाचे मंदिर आहे.
आपलं घरच मंदिर आहे. त्याची काशीपुरी. मग आता तुमच्या पुढे सगळ्या समस्या सोडून टाकल्या आणि तुम्ही नाहीच केलं त्याला आम्ही काय करू? अर्ध्या ग्लासमध्ये दोन्ही पाय धुवून चूड भरतात आणि काही माणसाला अर्धी बादली अपुरी पडते हातपाय धुवायला. काय करणार आहे? तुमच्या वागण्यावर आहे ते. नाना तीर्थे याचा अर्थ अनेक तीर्थावर भ्रमण कर. भ्रमण हो म्हणजे घराकडे पाठ झाली 1, तीर्थ सन्मुख झाला 2, नाम सन्मुख झाला 3, देव सन्मुख झाला 4, यात्रेकरू सन्मुख झाला 5 आणि तीर्थयात्रेवर नाईला जास्त इतर करतात. आपोआप ते आपल्याला चिंतन घडतं. सकळ तीर्थाचे निधुरे जे एका माता पितर हे सुद्धा तीर्थच आहे. तया सेवेसी किर शरीर लोण करते. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा भाव धरी रे करुणा व्रती भाव धरी रे करुणा भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी कर शांती दया पाहुणा हरी कर शांती दया पाहुणा हरी कर. तीर्थव्रत नेम भाविविण सिद्धी आलाय ना. आपला परमार्थ तीर्थयात्रेला जाऊन शांत मनाने एक ऐका. तुम्हालाही घाईनी मलाही घाईनी. 18 पुराणामध्ये मार्कंडेय पुराण आहे. मार्कंडेय पुराणाचे रचयिता व्यासो नारायण आहेत. त्याच्यामध्ये मदालसा प्रकरण आहे. मदालसेच्या थोडी माहिती देतो, जास्त नाही. मदालसा ही गंधर्व कन्या आहे. कोणती सांगितली बुवा? आणि त्या गंधर्वाचं नाव आहे विश्वावसू. हे साखरे महाराज सांगायचे. आता मला घ्यायची सवय कोणापासूनही घेतो. मार्कंडेय पुराण व्यासोनार रचयिता, मदालसा प्रकरण विश्वावसू. आणि मदालसा जी आहे ती मदालसा गंधर्व कन्या विश्वावसूची. तिला जे 4 मुलं झाले विक्रांत वर्मा, दीर्घबाहू, शत्रुमर्दन आणि अलर्क. मी पुराणावर बोलतो आहे. येईल पुराण शब्द आपला पुढे येणार आहे पुराणा प्रसिद्धमध्ये. तर त्या मुलांना कसा उपदेश केला? उठे जाई बाळा तीर्थे रे हिंड. आला का तीर्थाचा उल्लेख? उठे जाई बाळा तीर्थे रे हिंड साधू आणि संत जेथे असती उदंड. तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड. तो तू गुरु करी तुझ बुजविल प्रचंड. पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. आपल्या मुलांना तीर्थयात्रेला पाठवलं तिने. जाऊ हे सकळ सिद्ध आहे. आता चाला वया. हा बरं 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 बरं. मग आता यादीच घेऊन टाका ना माझ्याकडून. असं म्हणायचं नाही पोपटबा तीर्थयात्रेला गाड्या काढतो मी घेऊन जातो. तुमचं बड तुम्ही खर्च करा. तुमचं तुम्ही पेढे कलाकन का मला जय हरी घाला फक्त. घेऊन गेलो 4-5 राऊंड लोकांना. माझा धंदा नाही तो. ऐकून घ्या. सुरुवात झाली आता. भारतवर्षात क म्हणजे कन्याकुमारी हा जिल्हा आहे तामिळनाडूचा. आणि काश्मीरचा जिल्हा सांगतो अनंतनाग 3400 किलोमीटर. कोलकाता हा सुद्धा बंगालचा जिल्हा आहे. पश्चिम बंगालचा जिल्हा आहे. आणि इकडे कच्छचं रण आहे. माणसं विरड आहेत. 3200 किलोमीटर असा भारत. 656 जिल्हे. आणि पूर्ण भारतभर 2 तीर्थराज आहेत. काय शब्द वापरला भाऊ? आताच बोललो ना. तुझं लक्षच नव्हतं इकडे. 2 तीर्थराज प्रयागराज आणि पुष्कराज. या परिवारामुळे माहिती मिळाली तुम्हाला. नाही तर मी कशाला आलो असतो सांगायला. प्रयागराज आणि पुष्कराज हे 2 तीर्थ झाले. तीर्थराज झाले. मोजा 4 धाम. पहिलं धाम जे आहे माझ्या डोळ्याच्या समोर, निश्चित आकडा सांगता येणार नाही, 1700 किलोमीटर बद्रीनारायण आहे. रेल्वेने थोडं कमी येईल. त्यातली गंमत ऐका आता. जो जावे बद्री ओ न आवे उदरी. जो जावे बद्री उसी की काया सुधरी. जो जावे बद्री ओ न होवे कदरी. कदरी म्हणजे कंजूस. जो जावे बद्री ओ न आवे उदरी. जो जावे बद्री उसी की काया सुधरी. जो जावे बद्री ओ न आवे उदरी तो अवश्य जाना बद्री. अलकनंदेच्या काठावर आहे.
गच्छ उद्धव. उद्धव निघ इथून. ए उद्धव, अरे आता जिथे मोठे मोठे आणि अशा प्रकारचे उन्माद होणार आहेत, एकमेकाला बाण मारणार आहेत, हे करून हा कार्यक्रम कृष्णाची मुलं. निघ इथून. गच्छ उद्धव ममादिष्टो बद्रिकाश्रम ममाश्रमम. बद्रिकाश्रम माझा आश्रम आहे, तिथे जा. अलकनंदे देवा तिथे काय करू? झाडाचा पाला खा, बद्रीनारायणाचं पाणी पे आणि माझं ध्यान कर. देवा मी जातो, पण तुमचं ध्यान करण्याला मला आधार काय आहे? बोल काय पाहिजे? तेवढ्या तुमच्या पादुका द्या. राम अवतारातल्या पादुका भरतजींना दिल्या आणि कृष्ण अवतारातल्या पादुका उद्धवजींना दिल्या. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. गच्छ उद्धव ममादिष्टो, माझी आज्ञा आहे तुला, निघ इथून. येथे थांबू नको आता. इथे मोठे प्रलाप होणार आहेत, एकमेकाला बाण मारणार आहेत, निघून जा. काढून दिलं भगवंतांनी, तीर्थयात्रेला पाठवलं. आणखी सांगतो तुम्हाला, ज्ञानोबा राय आणि नामदेव महाराज हा परिवार जो आहे, वैष्णवांचा परिवार, हे सुद्धा तीर्थयात्रेला गेलेला आहे. पण तो भाग पुढे सांगणार. झालं का? बद्रीनारायण झालं ना? अलकनंदीच्या काठावर झालं ना? हां झालं. चला निघत इथून. आपण आता चाललो पुढे. क्रमाने धरू का कसं धरू? सेतुबंधे तू रामेश्वरम, तामिळनाडूमध्ये. आणि उथड समुद्र आहे, तिथे सेतुबंध आहे. आणि या ठिकाणी शंभू महादेवाची प्राणप्रतिष्ठा रामचंद्र प्रभूंनी केलेली आहे. असं सेतुबंधे तू रामेश्वरम. तिसरं गुजरात राज्यात आणि जामनगर जिल्ह्यात. जिल्हा कोणता? जामनगर. आणि त्या ठिकाणी द्वारका आहे. द्वारका, हा किती आहे द्वारका? 4. एक द्वारका गोमती नदीच्या समुद्राच्या मेळवर, संगमावर ही द्वारका, तिला गोमती द्वारका म्हणतात. एक. दुसरी द्वारका बेट द्वारका, चारी बाजूने समुद्र, तिथे कच्ची लोक राहतात, चारी बाजूने समुद्र. सरपंच सुद्धा मुसलमानच आहे तिथे. दुसरी द्वारका. एक मूळ द्वारका काही काळ तिथे थांबली. तिसरी आणि चौथी द्वारका चंद्रभागेच्या काठावर सोलापूर जिल्ह्यात आहे. किती झालं द्वारका? ओढगे ओढगे श्रीकृष्ण द्वारावती रावो. आलं का चरण? बाबा अपुरी माहिती सांगा त्या तुम्ही. अहो द्वारका 5 आहेत. म्हटलं सांग. म्हणे तुम्ही सांगा, मला म्हणतो बद्रीनारायण वगैरे हे तर माहिती आहे म्हणे आम्हाला. द्वारका 5 आहेत. गोमती द्वारका, बेट द्वारका, मूळ द्वारका, पंढरपूर दक्षिण द्वारका. म्हणजे अजूनही एक द्वारका सोडली तुम्ही. म्हटलं सांग. सुताराच्या मुलीचं नाव द्वारका आहे. म्हटलं मर तिकडे आता. त्या द्वारकेचा इथे काय संबंध आला? कुठला संदर्भ कुठे जोडतील ते? पोपट व कासार खेडे, म्हणजे खेड्या गावाचा कासार आपल्या घरी बोलवायचा आला, कासार म्हणतो. असं कुठला संदर्भ कुठे जोडतात? करू सुरुवात. झाले 4 धाम झाले का? हां 2 राहिले का? तिसरी द्वारका आणि चौथं ओरिसा राज्यात. आणि त्या ठिकाणी कृष्ण भगवान आहे जगन्नाथ या नावाने. ताई सुभद्रा ताई आहेत आणि बलराम दादा आहेत. तिन्ही भावांच्या काष्टमय मूर्ती आहे. काष्टमूर्ती म्हणजे दारूमय. दारू म्हणजे इथे दारू नाही, दारू म्हणजे काष्ट. झालं का? सगळ्या जगातली मोठी रथयात्रा जगातली ती पुरीला आहे. पुरी हे आणि बरं का भुवनेश्वर राज्यातलं, ओरिसा राज्यातलं जिल्ह्याचं गाव आहे. झाले का? जगन्नाथजी का भात सब जग पसारे हात. 4 धाम होऊन गेले. 3.5 पीठ शक्तीची आहेत. बापरे. 1 माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. माहुरगडाच्या रेणुका मातेचं. मग ते माहुरगड काय झालं? आता तालुका झाला आहे. पहिल्यांदा किनवट तालुका होता, नांदेड जिल्हा होता. तिथून आंध्र फक्त 15 किलोमीटर राहून जातो, आदिलाबाद जिल्हा. दुसरी कोल्हार नावच्या राक्षसाला जिने मारलं, कोल्हापूर निवासी महालक्ष्मी. 2 झाले का?
तुळजापुराची मी उद्या तुळजापुराला चाललो. तुळजापुराची तुळजा भवानी, राजे शंभू राजे उठा, ही घ्या भवानी तरवार, हिंदू पदपदशाही निर्माण करा, तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. ती कुलस्वामिनी महाराष्ट्राची तुळजापुराची तुळजा भवानी आणि आपली सप्तशृंगी माता. 3.5 पीठ झाले शक्तिपीठ, 4 शक्तिधाम आहेत. कोलकात्याची कालिका माता, कन्याकुमारीची पार्वती, पार्वतीच कन्याकुमारी आहे, 2च झाले का. इकडे शीतला देवी आहे, काही मुंबईची मुंबादेवी धरतात, 1 धरा. आणि काश्मीरची देवी जी आहे वैष्णोदेवी. किती झाले भारताच्या 4 टोकाला? 4 झाले ना. पण तुमच्याकरता स्पेशल मेनू देतो आता. जळगाव जिल्ह्यात उत्तर दिशा पहिली धरतो. माझ्या गावाजवळची मनुदेवी 10 करोड रुपये शिल्लक आहे. माडकरीने तिथे कोणी मनुदेवी, उत्तरेला 1, पूर्वेला मुक्ताईनगर तालुक्यात किती झाले 2. चाळीसगावची पाटणा देवी दक्षिणेला, आणि धुळ्याकडची एकवीरा आली अंगाती निवारील रोगा, गाथ्यातलं चरण आहे. झाले का 4 खानदेशचे, महाराष्ट्राचे आणि भारताचे 4ही झाले. 4 धाम बौद्ध लोकांचे. सांगा पटकन, घ्या लवकर, ध्यानामध्ये ठेवा. सुरुवात झाली लुंबिनी, सारनाथ, बोधगया आणि कुशीनगर. किती झाले? हे बौद्धांचे 4 धाम झाले. बस 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 बस. सप्त पुऱ्या, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती. द्वारावती म्हणजे द्वारका हे पुरी पण आहे आणि धामही आहे. 5 आणि 2 सप्तपुऱ्या. अष्टविनायकाला चालायचं आहे का मग? काही असं केलं मात्र त्यांनी. प्रत्येक गणपतीपासून दुसऱ्या गणपतीला फिक्स रोड करून दिले. हा गणपती तो गणपती, तो गणपती तो तो गणपती, तो गणपती तो तो गणपती, असे 8 रोड केलेले आहे. त्याच्यात काही गणपती पुढे झालीच आमची कीर्तनं. थेऊर, लेण्यांद्री, मोरगाव, रांजणगाव, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महड संपले. 8 झाले का? आता काय राहिलं? 12 ज्योतिर्लिंग राहिले ना हो. भारताचे पहिले गृहमंत्री, त्यांनी ज्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, सोरटीचा सोमनाथ. तर सोरटी हे गाव आहे. 14 वेळा सोनं लुटलं तिथलं त्या हरामीने. दुसऱ्याचं याच्यावरच नजर होती त्याची. पकडला त्याला तर संपाला काळाच्या ओघात. तर पहिल्या गृहमंत्र्यांनी आणि त्याचा जीर्णोद्धार केला. आप कहाँ जा रहे हो? त्यांना प्रश्न विचारला. मैं जा रहा धार्मिक कार्यों में हिस्सा लेने के लिए. कहाँ जाना है? सोरटी का सोमनाथ का मंदिर का जीर्णोद्धार यानी नवनिर्माण कार्यक्रम है. हे सरदार वल्लभभाई पटेलांची भाषा आहे. असे घाबरले नाही, माझं मंत्रिपद काढून घेतील, माझं तिकीट कापून घेतील, याला घाबरला नाही. तो माणूस बारडोलीचा होता, पहिला गृहमंत्री. असा पुतळा आहे त्यांचा. 2 टाईम जेवण आहे. गुजरात राज्यात सोरटीचा सोमनाथ अर्ध पृथ्वीवर आणि अर्ध समुद्रावर ज्योतिर्लिंग आहे. हे विशिष्ट झालं. चालली गाडी पुढे. हिमालयातला केदारनाथ आणि त्याचप्रमाणे काशीचा विश्वनाथ. बाबा एक गडबड ऐकून घ्या. गडबड झाली थोडीशी. काय गडबड झाली? केदारनाथ हे अर्ध ज्योतिर्लिंग मानतात काही साधू लोक. साधूंच्या विरोधात जाणं माझ्या आत्म्याला काही पटत नाही. ऐकून घ्यावं, श्रद्धेने ऐकावं. मग अर्ध ज्योतिर्लिंग कुठं आहे? अर्ध ज्योतिर्लिंग नेपाळमध्ये आहे. मग नेपाळमध्ये का बरं? अरे नेपाळ भारताचाच भाग आहे रे बाबा. नंतर नकाशे बदलले. बागमती नदीच्या काठावर जाऊन आले का? फार सुंदर मंदिर आहे. पशुपतीनाथ ते अर्ध आणि केदारनाथ अर्ध. छान आहे, पटलं आम्हाला. पशुपतीनाथ का बरं पडलं? नाव का बरं पडलं?
इतके लोक यायचे शंभूजीच्या दर्शनाला. त्यांना विश्रांती मिळत नव्हती शंकर भगवंताला. मग त्यांनी पशुचं रूप घेतलं. आपली लीला आहे ती देवाची. ध्यानमग्न अशा अवस्थेत ते रूप राहिलं. मुखाचा भाग एका ज्योतिर्लिंगाला आणि शेपटीचा भाग दुसऱ्या ज्योतिर्लिंगाला. पशुच्या रूपात प्रगट झाले. पशुपतीनाथ पडलं बागपती नदी. नेपाळची राजधानी काठमांडू. अर्ध नाही अर्ध. किती झाले ज्योतिर्लिंग मग आता? अहो 3च झाले ना हो. चौथं काशीचं विश्वनाथ. सगळ्या जगातलं आणि भारतातलं पुरातन शहर. माननीय प्रधानमंत्रीजी वेळ मिळाला तेव्हा जातात. नावेत उभे राहून आरती करतात. नाव भाड्याने घेतात 1 तासाकरता आणि गंगेमधून गंगेची आरती उतारतात. आज शेकडो लोक आरतीला जातात. ज्याला जितकं जमेल तितकं करतात. पाहिली असेल यांनी कदाचित. झाला का उत्तर भारत? या इकडे उज्जैनीचं नाव आहे अवंतिका. क्षिप्रा नदीच्या काठावर. आणि तिथे दोहरा लिहिलेला होता. अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चंडाल का. अरे काल भी उसी को क्या करे जो भक्त होय महांकाल का. जो माणूस दुराचार अनाचार करत राहतो, काही करतो, अकाल मृत्यू त्याला येतो असा तो दोहरा म्हणतो. हा तिथल्या मंदिरावर लिहिलेला होता. आणि अकाल मृत्यू हरण करण्याकरता काळाचाही काढतो महांकालेश्वर. क्षिप्रा नदीच्या काठावर. जरा या इकडे आमच्या गावाकडे, आमच्या घराकडे, आमच्या गावाकडे. आणि तिथे ओंकारेश्वर ओमच्या आकारात नर्मदा आहे. तुम्हाला विचारलं नर्मदा क्या होती है? नर का मद नष्ट करने वाली नर्मदा कहलाती है. नर्मद, नराचा मद नष्ट करणारी ती नर्मदा. तिच्या काठावर ओंकारेश्वर. आणि त्या ठिकाणी आहे. झाले का 5 झाले का मग आतापर्यंत? आंध्र प्रदेशमध्ये कर्नूल नावाचा जिल्हा आहे. फक्त हे माहीत नाही मला. तेलंगणात गेलं का आंध्रात राहिलं ते क्षेत्र हे नाही माहीत. सापडलं नाही माहिती. त्या ठिकाणी शंकर भगवान अर्जुन नावाने आहे आणि पार्वती मल्लिका नावाने आहे. मल्लिका अर्जुन. जिल्हा कोणता? आताच बोललो. कर्नूल आंध्र प्रदेश. आणि सेतुबंधेतू रामेश्वरम तामिळनाडूमध्ये. 5 आणि 2 7. आणि डोळ्याला म्हणतात अंबक. 1 आणि 2 आणि हा 3रा अंबक. 3 अधिक अंबक. काय झालं? 1. महाराष्ट्रातलं 1 म्हणायचं. देवांचा वैद्यराज परळीला तिथले ब्राह्मण वेदपाठ करतात. परल्यम वैजनाथांच. डाकिन्य वनात शंकर भगवान भीमशंकर आणि औंढ्याचा नागनाथ. आणि त्याचप्रमाणे भीमाशंकर. 5, 2, 7 आणि 5 किती झाले? सत्य ज्योतिर्लिंगे 12. नर हरी महाराज सोनारांचा आहे. झाल्या काय? नाही ना, राहिल्या ना. 108 वैष्णव तीर्थ आहेत. आळंदी, पंढरी, पैठण, देहू, मुक्ताईचे ठिकाणं 3 झाले. हे वैष्णव तीर्थ आहेत. आता हे पहा. हा एक रोम आहे ना. हे एक तीर्थ आहे. 350,00,000 तीर्थ आपल्या शरीरात आहे. जर पटणार नाही ना, मोजून घ्या मग. काय 3,50,00,000 3.5 कोटी हे तीर्थ झाले. मानस तीर्थ आहे.
आणखी एक सांगू का, आई वडील हे आपल्या घरातलंच तीर्थ आहे, काही शंका नाही त्याच्यात, मला तरी शंका नाही. आणखी तीर्थ सांगतो ना, शनिदेवासारखं आहे. आणखी सांगा ना मग. नारायणपूर आताच प्रसिद्धीला आलं 10-15 वर्षापासून. इकडे चला धुळ्याहून साक्रीहून नवापूर गाडी धरा आणि कोंडाईबारीला उतरा. एक असं जा थोडंसं जा. धनेर आणि आंबळी हे 2 गाव आहेत. दोन्ही गावांच्या मध्ये कन्हैयालाल महाराजचं मंदिर आहे. असं तळ आहे आणि त्या तळ्यात कमळं उमलतात आणि त्या ठिकाणी कन्हैयालाल महाराजचं मंदिर आहे. देवाच्या बिंबीतून पाणी गळतं 12ही महिने. हा काय करतो, जा घर सोड, खुराड्याच्या बाहेर निघ. का खुराड्यातच राहतो देवाच्या बिंबीतून? बाबा सोपाय हो, अशी नळी खोशेल असेल तुझ्या अगोदर. मला माहीत आहे आमच्याकडच्या विहिरी 150 फूट आहेत, मला माहीत नाही काय. अशी मूर्तीवर उचलून घ्या, फुलं काढून घ्या, तांदूळ काढून घ्या, साफसफाई करून घ्या. देवाचं नाव कन्हैयालाल मंदिर. वाण्याच्या स्वप्नात गेले भगवान, मी समुद्राच्या काठावर आहे, मला घेऊन ये, मंदिर बांध आणि मला जमिनीवर ठेवू नको. जमिनीवर पडलो तर मी उठणार नाही. पालखी घेऊन येत असताना त्या पालखीचे टेकू धरणाऱ्यांना झोप लागली आणि ती मूर्ती खाली पडली. ती उठलीच नाही, तिथेच राहिली. धनेर आणि आंबडी तालुका साक्री एस टी महामंडळाचा 5वा स्टॉप आहे तो. 30 रुपये भाडं आहे आता तिथला. हापला 55-57 रुपये फुलला आहे. सांगून टाकली माहिती. देवाच्या बिंबीतून पाणी गळतं, पण जास्त पाणी नाही गळत, थोडं गळतं. आणि जास्त पाणी गळलं असतं ना, ऊस लावणाऱ्याही मारामाऱ्या केल्या असत्या. माझा भरणा उदे मग तू घे, नाही तर तरवार काढीन. हे धंदे आहेत. असे शेकडो तीर्थ आहेत. आपलं दत्तात्रय, गाणगापूर आहेत. स्वामी आता कितीतरी आमचे गुरुवर ज्यांनी मला माळा घातली, नतुसिंग बाबा, टेंब हे तीर्थच आहे. मोठे बाबांचं गाव तीर्थच आहे. असे भरपूर तीर्थ आहे, नाना तीर्थे. इतके तीर्थ हो. आणि या तीर्थावर जाऊन त्यातल्या त्यात पंढरी आगळीच वेगळीच आहे. कस काय आहे? होय होय वार करीन पाये पाये रे पंढरी सी जा रे आल्यानो संसार. 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 हे दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू आवडी होता रामावतारात अयोध्या आहे, कृष्णावतारातली मथुरा आहे, आपल्याकडे शनी शिंगणापूर आहे, भरपूर तीर्थ आहेत. जाता जाताना एकच सांगून जातो, चित तीर्थ आणि भौमतीर्थ हे 2 आहेत भाऊ. राहील का ध्यानात? आता जितके महात्मे आहेत, शुद्ध आचरण असणारे, आत्मबोध प्राप्त झालेले, साधुबोध असे जे महात्मे आहेत, हे चालते फिरते चित तीर्थ आहेत. आणि भौमतीर्थ हे पृथ्वीवरचे आहेत. हे 2 आहेत. आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं हे तीर्थच आहे. जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शने प्रशस्तीसी ठावो. ज्यांचं दर्शन झालं असे काही महात्मे की आपल्याला समाधान मिळतं, ते तीर्थाचे राजेच आहेत. आई वडील सर्व तीर्थाच्या मुख्य स्थानी आहेत. म्हणून स्त्रीने सुद्धा मायबापाची काळजी करण्यापेक्षा सासू सासऱ्याची काळजी करा. मी पहिले तारुण्यामध्ये भडभड काहीतरी बोलून जात होतो. मलाही मंद जर पश्चाताप व्हायचा. बाई, सासू आणि सासरे याची जबाबदारी तुझ्यावर आहे. तुझ्यावर तुझ्या मायबापाची जबाबदारी नाही, तुझ्या मायबापाची जबाबदारी तुझ्या भावावर आहे. पहिले मी भडक बोलत होतो, थोडंसं रग होती ना ती. लोणचं टाकल्याबरोबर कडक राहतं, मग नरम होतं थोडं तसं माझं झालं. आता मी भडक बोलत होतो, आता मी बंद केलं ते. आणखी एक सांगू का तुम्हाला भाऊ? आपल्या गावाच्या मारुतीचंही दर्शन घ्यावं. आता मी ज्या मंदिरात राहतो तिथे तुम्ही तर येऊन गेले ना, तुकाराम महाराज आहेत, विठोबा रुक्मिणी आहे आणि शंकर भगवान आहे.
आणि वडाचं झाड तीर्थच मानायचं बरं. वडाच्या झाडावर ऋषींचं वास्तव्य राहतं. वडाच्या झाडाखाली दोन्ही कार्यक्रम करायचे नाहीत. दोन्ही काय समजलं नाही का? आणि पिंपळाच्या झाडावर भगवान विष्णू विश्रांती घेतात. दत्तात्रय प्रभू औदुंबराच्या झाडावर विश्रांती घेतात, त्याच्याच खाली थांबलेले राहतात. बेलाच्या खाली शंकर भगवान राहतात. एवढंच ऐकून घ्या शांततेनं. आणि नाना तीर्थ फिरत असताना तिथे सत्संग करावा 1, थोडाफार दान धर्म करावा 2. प्रयागराजला जर तुम्ही गेले त्रिवेणी संगमी, त्या ठिकाणी जर गेले 3 नद्यांचा संगम झाला. त्रिवेणी संगम तसे भरपूर आहेत. कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि हा सुद्धा त्रिवेणी संगम आहे. वेणी दान केलं जातं. पती आणि पत्नी यांचं पुन्हा लग्न लावलं जातं. आता ब्राह्मण करून घेतात. कैचीने एवढी वेणी कापतात, बाईची नदीमध्ये टाकतात. तो वेणी माधव आहे. हिंदीमध्ये त्याला बेणी माधव म्हणतात. बाईच्या डोक्याची वेणी इतकी कापून फेकून देतात, अर्पण केली. आणि परत म्हणायचं असतं बाईने की मी तुम्हाला जो काही अपशब्द बोलले असेल संतापात, त्याबद्दल मला माफी करा, मी चुकून बोलले असेल वगैरे वगैरे वगैरे. असं त्या ठिकाणी विधी केला जातो. श्राद्धाचा विधी केला जातो. मातृगायीला मातृश्राद्ध, पितृगायीला पितृश्राद्ध, ही माहिती सांगितली आहे मी. आता ती माहिती काही सांगत बसत नाही. आणि याचप्रमाणे बौद्धगयासुद्धा आहे, बोधगया. चला ठीक आहे. पण त्या तीर्थावर गेल्यानंतर अन्नदान 5. आता यांनी केलंच असेल ना तुमच्या ओंकारेश्वरला, एका तांब्यामध्ये घागरमध्ये तिथलं गंगेचं नर्मदेचं पाणी एकत्र करून आणि सुवासिन जेवू घालतात. आणि त्या ठिकाणी कुमारी मुलीचं पूजन करतात. कुमारी मुलगी तिचंही पूजन केलं जातं. कन्यापूजन. असे जिथले जे विधी आहे तितके करावे. तुमच्या गाणगापूरला जावं, आपण स्वतः माधोगरी वाटावी. आणि कुठून आणू माधोगरी? अरे भाजके शेंगदाणे घे, खारे शेंगदाणे घे, 100-200 रुपयाचे वाटून दे. हां ते भेटत नाही. केळं घे वाटून दे, खजूर घे वाटून दे. वाटता येतं. करणारला सगळं आहे, न करणारले काहीच नाही. आहेत असे लोक, मी कोणाच्या घेण्यात नाही, मी कोणाच्या देण्यात नाही, मी कोणाच्या घरी नाही, मी कोणाच्या दारी नाही. कीर्तन संपून गेलं तर मला माहीत सुद्धा नाही. या मोकाऱ्याच्या राधी कोणी लागायचं. चित्तात आपल्या प्रभू प्रेम ठेवावं आणि काय करावं? चिंतन करावं. काळ सारावा चिंतन, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. सारावाची अंतरे, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीच्या. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, आहार विहार, युक्त आहार विहार. चिंतन करत नसेल. आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांची टूर निघाली. आता हीच गोष्ट असेल 20-25 वर्षाची, पण माझ्या डोक्यामध्ये आहे, डिलीट केली नाही मी अजून. साखर कारखान्याचा पैसा तो. पैसा कोणाचा? अरे ज्यांनी घाम गाळला त्यांचा पैसा आहे तो. साखर कारखान्याच्या भीतींचा नाही आणि मशनरीचाही नाही तो. यांनी प्रत्येकाने गोव्याच्या दारूच्या बॉक्सचे बॉक्स घेतले. बरोबर एका पोलिसाने ध्यान ठेवले, गोव्याच्या पोलिसाने पकडलं त्यांना. यांनी आपल्या आमदारला फोन केला. तिथला फोन मुंबईला गेला
आणि मुंबईचा फोन गोव्याच्या पोलीस कमिशनरला गेला. इतक्या उचापत्या करायची काही गरज आहे का? तुला असं वाटतं का बोलो का काजू खात नाही? नाही नाही म्हणे, मी आम्ही असं ऐकलंय काजूची दारू फार भारी असते. अरे तू तीर्थयात्रेला आलाय का सहलीला? तर हे सरकारच्या खर्चाने जाणारे लोक, यांना तीर्थयात्रा घडल्या का नाही घडल्या ते परमेश्वराला माहीत. आजच्या 12 महिन्याला माझी नवी चप्पल मारून दिली आणि जुनी सोडून दिली. त्याला पंढरी घडली असेल का? म्हणून मी चांगल्या चपला घेतो, तो लपवतून जुन्या झाल्या का त्याला काही झाक राहत नाही. चोरटे चोरून नेती पादत राणे अशी अर्धी ओवी बोललो मी. ही दासबोधातली ओवी आहे. काय तीर्थयात्रा घडतील? आता ह्या परिवाराने गंगेचं पूजन केलं. गंगेचं पूजन करावं, गंगेचं पाणी आणावं आणि त्यातल्या त्यात परिक्रमाही करतात. नर्मदेची परिक्रमा करतात. ती नर्मदेची परिक्रमा 3-3.5 किलोमीटर कोणी गाडीने करतं, कोणी पायी करतं. आणि आपले स्वतः हे संत महात्मे ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव काका, आई मुक्ताई, नामदेव महाराज, नामदेव महाराजांचा हात ज्ञानोबारांच्या हातात दिला. माझ्या नामाला घेऊन जा. त्याने काहीच पाहिलेलं नाही. माझा नामा पंढरीतच राहिला. भूतडीची तीर्थे देखावी नाही. या पृथ्वीवरची तीर्थ पाहण्याकरता ज्ञानोबराय, नामदेव महाराज, सोपानदेव, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई निघाले आणि आले काशीला. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात, दोघे आले गंगेयात, दोघे आले गंगेयात. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात, दोघे आले गंगेयात, दोघे आले गंगेयात. तीर्थी कुर्वंती तीर्थाने, तीर्थाला तीर्थरूपत्व, तीर्थाचा मल नाहीसा करण्याकरता जयाचे नाव तीर्थ राहो, तीर्थाचे राजे. गंगामाई प्रगट झाल्यात काशीला. ज्ञानोबाचे पायी मिठी घाले गंगामाई. गंगाबाई मिठी मारली. बराच वेळ झाला. नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. तीर्थाला दर्शन देण्याकरता संत जातात. तीर्थाचे तीर्थ ते असतात. हो, इथं बोललो मी जयाचे नाव तीर्थ राहो असं आहे. आणि काशी विश्वनाथांनी त्यांचा हात धरला. ज्ञानोबाचा हात प्रेमेदरी हयाभंग घेतात. काही महाराज घेतात, बरोबर आहे, ते काही चुकीचं नाही, ठीक आहे. असे संत तीर्थयात्रा करतात असं सांगतात. ज्ञानोबराय प्रवचन करायचे, नामदेव महाराज कीर्तन करायचे, तीर्थाचा महिमा, नामाचा महिमा सांगायचे. आणि जर ते चिंतन केलं नाही तरी ते व्यर्थ. ज्ञानदेवाजीने जिने नामे विना व्यर्थ, नामे विना व्यर्थ, जिने नाम विना व्यर्थ. रामकृष्ण पंथ क्रमियेला, रामकृष्ण पंथ करविएला, रामकृष्ण पंथ करविएला. ज्ञानदेवाजीने नामे विण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. योग याग विधी येणे नव्हे सिद्धीन, वायाची उपाधी वाया जाय. हा, वायाची उपाधी करसी, पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा. व्यर्थ शब्द पूर्ण झाला का? आता हे तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे सगळं. नामचिंतन नाही केलं, मग त्याने नामाकडे पाठ फिरवली. मग ज्याने नामाकडे पाठ फिरवली, नाम विन्मुख झाला. नामासी मुख तो नर पापी, नामासी मुख तो नर पापी, तो नर पापी, नामासी विमुख, तो नर पापी. हरी विना विघारा धावया, हरी विना धावया, न भवे कोणी
विठोबार कुमार देव ढोबार कुमार विठोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार जय जय विठोबार कुमार ढोबार कुमार जय विठोबार कुमार ढोबार कुमार जय विठोबार कुमार ढोबार कुमार विठोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार विठोबार कुमार ढोबार कुमार विठोबार कुमार ढोबार कुमार विठोबार कुमार ढोबार कुमार विठोबार कुमार ढोबार कुमार जय विठोबार कुमार ढोबार कुमार जय विठोबार कुमार ढोबार कुमार दे दे विठोबार कुमार विठ्ठल 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 हे जे चरण म्हटलं ना आपण नामाचे विनमुक्त होणार असं जर खाजगी बैठकीत म्हटलं तर मग एक सांगू का तुम्हाला, आमचं पाठाला असताना व अभंग पाठ म्हणून घेतात, त्याच्यातला एक शब्द होता कंसाला. तो शब्द तो मुलगा म्हणत नव्हता. महाराज रागवले, का रे संतांचे शब्द का गाडतो तू, का म्हणत नाही, तू लिहिलेत का ते, जसेच तसे म्हणावेत. म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, संतांचे शब्द गाडू नये, तो पापी याज आहे. का बरं त्यानं काही पाप केलाय का. अरे भल्या माणसा, ज्या देवाने जन्म दिला, देह दिला, जेणे हा जीव दिला आणि त्याला विसरला म्हणजे कृतज्ञ झाला. आणि या सगळ्या जगात कृतज्ञ जास्त पापी आहे. कृतज्ञ नास्ती निष्कृती, निष्कृती म्हणजे प्राश्चित्त. कृतज्ञ माणसाला शास्त्रात प्राश्चित्त नाही, असं रामायणातलं वाक्य आहे. म्हणून त्याला पापी म्हटलेलं आहे. आणखी तसा वासुदेव सुद्धा एक आहे. आता कोणतं सांगावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, तीर्थात जाऊन चिंतन करत राहावं. आपण स्वतः थोडंफार तरी अन्नदान करत राहावं. आता अक्कलकोटला इतकं जेवण आहे, किती गाड्या येऊ तेवढ्यांना जेवण आहे. मग तिथली 21 रुपयाची पावती फाडून घ्यावी, 51 रुपयाची पावती फाडा, 1100 रुपयाची पावती फाडा, असं आहे ते. दुसरी गोष्ट सांगतो, नर पापिया हरिवीण धावया न पवे कोणी. तर हे जे चरण आता म्हटलं ना तुम्ही, हरीशिवाय तुला सांभाळण्याला कोणी धावून येणार नाही. 75 साल होतं, घडलेली घटना आहे. मोठे बाबांनी सांगितलं, आमच्या 4थ्या वर्षाची ज्ञानेश्वरी मोठे बाबा सांगत होते, 4थ्या वर्षाचे 25 जण जा. आम्ही 18च होतो राहिलेले शेवटचे कीर्तनकार, बाकीचे घरी पळाले. गंमत अशी झाली, प्रवचन संपलं आणि इंद्रायणीच्या डोहाजवळ आले सगळे मुलं. आम्ही कीर्तनकार झालेलेच होतो. आता काहींना पोहता येत होतं, ते खोल पाण्यात गेले. यांनी फाड तालुक्यातला एक बागायतदार, द्राक्ष बागायतदार आहे तो, आता त्याला पोहता येत नव्हतं आणि तो खोल पाण्यात गेला. एवढी दगड आहेत खाली आणि त्या दगडावर उभं राहिलं तर पाणी इतकं लागतं. आणि दगडावरून पाय सटकला, त्याच्यात शेवाळ आहे की ते पाणी इतकं लागायला लागलं, असा करायला लागला. आणि तो मला हाक मारायचा, मला पाटील म्हणायचे, पाटील बुवा या मला काढा, मला काढा. मला पोहता येत नव्हतं, तो मला हाक मारत होता. आणि जे देवराम बुवा गायकवाड आहे त्यांना पोहता येतं. भीमा नदीच्या काठावर गाव आहे त्यांचं, हा काळेवाडी. त्यांना हाक मारून त्यांचं भांडण झालेलं होतं. ज्याला पोहता येतं त्याला हाक मारत नाही, ज्याला हाक मारतो त्याला पोहता येत नाही.
मग शेवटी कशा करता सांगितलं, ज्यांना तुम्ही संसारात हाक मारता, तात्या इकडे या, अण्णा इकडे या, बापू इकडे या, हे येणारे नाहीत. आणि जो येणार आहे राम कृष्ण, त्याला हाक मारत नाही. हरिविण धावया न पावे कोणी, कोणीच नाही. शेवटी तोंडी सांगून टाकतो, आता सगळं वेळ कमी आहे. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. आता पुराणाचा एवढा संदर्भ तेवढा ऐकायचा आहे. आपल्या भारतामध्ये ज्या 81 नद्या आहेत, त्या नदीच्या संगमावर आश्रम आहे वाल्मिक ऋषींचा. पुराण प्रसिद्ध बोलिले निवांत बसले आहेत ऋषी. मलाही सवय नदीकाठी बसायची, पण या बिमट्यांमुळे माझं बंद पडलं. ते 2 क्रौंच उडत उडत आले, पती आणि पत्नी म्हणा. 2 पाखरं उडत उडत आले, बसले. ते त्यांचं जेवण शोधत असतील, अन्नाच्या शोधार्थ. तेवढ्यात एका व्याधाने, व्याध म्हणजे पारधी, पारधी म्हणजे शिकारी, शिकारी म्हणजे बहेलिया, मारला बाण. तरफडत 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 तो जमिनीवर पडला. त्याच्या शरीरात तो बाण घुसला. दुसरा जो क्रौंच होता, क्रौंच पक्षी, तो आकाशात उडाला. क्रौंच 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 असा आवाज करत करत उडतात ते. आणि एक रामायणाचं सुद्धा नाव आहे क्रौंच रामायण. या जनरल माहित्या भरपूर आहेत भाऊ, कोण ध्यानात ठेवत नाही. फक्त यूट्यूब आणि भदा भदा आसवा, यालाच मार्केट आलंय. ते दृश्य पाहिलं वाल्मिक ऋषींनी. अरे 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 अरे, केवढे हे क्रौर्य. मा निषाद, निषाद म्हणजे पारधी शिकारी, मा म्हणजे नको. मा निषाद प्रतिष्ठात्वमगम शाश्वती समा. अरे अरे पारध्या, तू हे चुकीचं केलं. 2 क्रौंच मधला एक क्रौंच तू मारून टाकला. यात क्रौंच मिथुना देखम, मिथुन म्हणजे जोडपं, संस्कृत शब्द आहे तो. यात म्हणजे जे, यात क्रौंच मिथुना देखम, मिथुन म्हणजे जोडपं. मवधिक काम मोहितम म्हणजे त्याला मांस हवं होतं, या कामासाठी तू मोहित झाला आणि तू त्या पक्षाला मारलं. मला शोक होत आहे, शोक 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 शोक. त्यांच्या मुखातून श्लोक बाहेर पडले. ही रामायणाची सुरत डोंगरे महाराजांची आहे आणि ती चटक मला लागलेली आहे त्या रामायणाची. तसं माझंही रामायण टी व्हीमध्ये आहे. आपल्या रामायणाला कोण विचारतं, पण ते वेगळं रामायण. कोणाचं? साधू पुरुषाच्या मुखातलं. श्लोक बाहेर पडले. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड. 24,000 श्लोक उपलब्ध आहे. आणि त्या रामायणात असं आलेलं आहे, पुराण प्रसिद्ध बोलिले. ते बोलून गेले की नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो. आलं का दादा ध्यानात सगळं रामायण? का तुम्हाला यूट्यूबचं भदा भदा असवायला पाहिजे? एक होती सासून, एक होता जावई. जमत नाही, त्याला मोठा अभ्यास लागतो. शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे आता. भांडण सुरू झालं देवलोकात, अजून मृत्यू लोकात, अजून पाताळ लोकात. ते रामायण आम्हाला पाहिजे, ते रामायण आमचं आहे. अहो ते रामायण मृत्यू लोकात घडलं, आमचं आहे. अरे देवलोकातून राम आले म्हणून ते रामायण आमचं आहे. पाताळस्थ लोक म्हणायला लागले देवलोकातून आले मग तुम्ही मोठं मन करा, मृत्यू लोकात घडलं म्हणून तुम्ही मोठं मन करा, आम्हाला पाताळी लोकांना देऊन टाका रामायण. त्या भांडणाचा शेवट काही होत नव्हता. शंभू महादेव रामायणाचा नित्य पाठ करतात. त्यात असली गंमत झाली. शंभू महादेवा हे रामायण आम्हाला तिघांना वाटून द्या. 100 कोटी रामायण आहे, शतकोटी प्रविस्तरम. त्यातलं 33 कोटी दिलं स्वर्गाला. का रे बाळा काय गडबड आहे रे? ए दिदी पिंपळात लपली का दिदी? शांत बसती का जरा? 33 कोटी दिलं स्वर्गाला, 33 कोटी दिलं पाताळाला, 33 कोटी दिलं मृत्यू लोकाला. किती उरलं रामायण? अशा नाथ बाबांच्या ओव्या आहेत. 1 कोटी उरलं.
33 स्वर्गाला, 33 पाताळाला आणि 33 मृत्यू लोकाला दिलं. एक किती उरलं? 1 लाख उरलं. 1 लाख मध्ये बरं का 33,000 33,000 33,000 तिन्हीनं वाटून दिलं. स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळ लोक 1,000 श्लोक उरले. 300 स्वर्गाला दिले, 300 पाताळाला दिले, 300 मृत्यूलोकाला दिले. 100 श्लोक उरले. आता 100 श्लोकापैकी 33 श्लोक स्वर्गाला दिले, 33 श्लोक पाताळाला दिले, 33 श्लोक मृत्यूलोकाला दिले. 1 श्लोक उरला. आधी याचे काही तुकडे पडणार नाही. आता सगळा वाटा पाडला. म्हातारा बापनं म्हाताऱ्या माईला कोणीच घेत नाही. सगळा वाटा पडला. तुळशीचं वृंदावनला पाणी तुम्ही टाका आणि देवारा तुम्ही घ्या. काय करता बाबा, काय करावं बाबा. 1 श्लोकाचं काय झालं? नाही नाही म्हणायचं, असंही वाटा पाळा. एका घरी वाटा पडला. झोऱ्या म्हणतात का, झोऱ्या कुऱ्हाडने तोडून त्याचे 3 तुकडे तिन्ही भाऊंनी वाटून घेतले. मग 1 श्लोकातले अनुष्टुप छंदाच्या श्लोकातले बरं का 32 अक्षराचे 4 पाद राहतात. 1 पाद दिलं मृत्यू लोकाला, 1 स्वर्ग लोकाला आणि 1 पाताळ लोकाला. 3 पाद दिले आणि 1 पाद राहिला. त्याचे 8 अक्षर आहेत. चरितम रघुनाथस्य 8 शत कोटी प्रविस्तरम 8 अक्षरांचं. एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. त्याच्यातले 2 अक्षर दिले स्वर्ग लोकाला, 2 दिले पाताळ लोकाला अक्षर आणि 2 दिले मृत्यू लोकाला. आता खाली काय उरलं? याचा वाटाच पडत नाही. आता हे कोणाला द्यावे? काही कळतं का नाही तुम्हाला? म्हणून काय, अरे शंभू महादेवाने आपल्याला वाटा पडून दिला. हे 2 अक्षर त्यांना देऊन टाका. राम नाम दोन्ही उत्तम अक्षरे, भवानी शंकरे उपदेश, भवानी शंकरे उपदेश. 100 चरणातल्या अभंगातलं चरण आहे. रामनाम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, जागा मागलिया पहा, शेवटीचे गोड त्याची खरे गा. एवढं आपल्याला करायचं आहे भाऊ. आणि एवढं करून चिंतन करून आणि काय होईल, आपलं संपूर्ण कुळ पवित्र होईल. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे परंपरा त्याचे. आजही काही लोक म्हणतात आम्ही वेगळे पाटील आहोत. तू कुठून आला हे सांग. काजू बदाम खाल्ल्यामुळे भारी पाटील झाला का? अरे पूर्वीचे युद्धामध्ये मेले त्यांना जहागिऱ्या मिळाल्या त्यांच्या झाल्या त्या. तुझं काय आहे त्या जहागिरीत? मलाही एक ठिकाणी बोलली बाई, तुम्ही कोण समाजाचे आहेत म्हणे. बाबा शेंडी ठेवलेली होती. म्हटलं पाटील. म्हणे कोणते पाटील? म्हटलं कुणबी पाटील. कुणबी पाटील वाढत वाढत. म्हटलं तुमचं माहेर कुठलं बाई? म्हणे भडगावचं. कोण? म्हणे देशमुख. भडगावचे देशमुख? म्हटलं माझी मामीचं माहेर त्या देशमुखातलंच आहे. मग तुम्ही तर कुणबी पाटील आहेत. मग तुम्हाला कोणी सांगितलं कुणबी पाटील आणि देशमुखांचे संबंध होत नाही? ज्या दिवशी तुम्हाला वतन मिळालं त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही वतनदार होते का बिना वतनदार होते? ध्यानात आलाय का प्रश्न? आज समजा तुम्हाला 4 जूनला वतन मिळालं, मग 3 जूनला तुम्ही बिना वतनाचे होते का नाही? ते बाई पुन्हा भातावर वरण वाढायला आलीच नाही. ती म्हणे मी देशमुखाची मुलगी आहे. म्हटलं मग देशमुखांच्या मुली दिल्या नाही का पाटलांच्या घरी? माझ्या स्वतःच्या आजोबाच्या याच्यात तिरोडे कुणबी लिहिलेलं आहे. अर्धे संबंध देशमुखात आहेत, अर्धे पाटलात आहेत. आणि इथून गाव सोडून दुसरीकडे निघून गेले, त्यांना वतनच नाही आहे. अरे सगळे एखाद्या महात्म्याला जर विचारलं, डोंगरे महाराजांना विचारलं, तर त्यांनी काय उत्तर दिलं? सब ब्रह्मा की संतान आहे, अशी भावना ठेवा. जात वित्त गोत भजे खा नाही. हा भजे का त्वरित परंपरा त्याचे कुळ शुद्ध. माणसाला जात, कांद्याला पात, दिव्याला वात. काय काय? माणसाला वात
माणसाला जात, कांद्याला पात, दिव्याला वात. परत सांगून देऊ तुम्हाला, जात मत पुछो साधू की पुछे लीजिए उसी का ज्ञान. कीर्तनकाराचे कपडे पाहू नये, गाईचा रंग पाहू नये, बैलाचं शिंग पाहू नये, ग्रंथाची किंमत पाहू नये. आणि शेवटी सांगून जातो सगळ्यात महत्त्वाचं, अन्नाची किंमत करू नये. अन्न विक्रय सुद्धा दोष मानलेला आहे. ते काही विकत आपल्याला काही त्याचं हे नाही. मग परंपरा त्याचे कुळ शुद्ध, त्याचं कुळ शुद्ध आहे. आणि अशा प्रकारचं ईश्वर चिंतनाने पवित्र ते कुळ, पावन तो देश. ज्यांना जायचं असेल तीर्थयात्रेला जा. मी काही गाड्या काढत नाही, मी काही यादी करत नाही, पैसे गोळा करत नाही. 3 वर्षापासून आमचं रिझर्वेशन कॅन्सल होत आहे. जागाच मिळत नाही आम्हाला. आणि लोक लग्नांकरता घर सोडत नाही. आपण ह्या परिवाराकडे आलात, सर्व पाहुणे मंडळी, रावडे मंडळी, महिला मंडळ, पाहुण्यांचे सोयरे, सोयऱ्यांचे पाहुणे, सोयऱ्याचे सोयरे, पाहुण्याचे पाहुणे, भजनी मंडळी, कीर्तनकार परिवार, या सगळ्यांना मी वंदन करतो. सर्वांनी शिस्त पाळली. एवढ्या रणरण त्या उन्हामध्ये आपण आलात, तुमचं सर्वांचं अभिनंदन. असंच तीर्थयात्रा करा, असाच मावंद करा, म्हणजे आम्हाला तारखा भेटतील. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नारायण. ज्ञानेश्वर माऊली नारायण महाराज. ज्ञानेश्वर माऊली नारायण. चाल मला, चाल मला. घ्या सरळ म्हणा, मानसा. ज्ञानदेव देवने ज्ञानदेव मने नाम जपहरी. ज्ञानदेव मने नाम जपहरी. ज्ञानदेव मने नाम जपहरी. परंपरा त्याचे कुळशुद्ध. परंपरा त्याचे कुळशुद्ध. हरी मोठे म्हणा, हरी मोठे म्हणा, हरी मोठे म्हणा, हरी मोठे म्हणा. परंपरा त्याचे कुळ सुत. परंपरा त्याचे कुळ सुत. हरी मोठे म्हणा, हरी मोठे म्हणा, हरी मोठे म्हणा, हरी मोठे म्हणा. गुणाची गणना कोण कोणा करी. आ, आ, गुणाची गणना, गुणाची गणना कोण करी. हा गुणाची गणना कोण करी.
पुण्याची गणना कोण करे पुंडलिकावर उठू नका 2 मिनिटं